सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात 7 जुलै रोजी भल्या पहाटे दरोड्याची खळबळजनक घटना घडली आहे। तवेरा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून तब्बल 15 तोळे सोन्याची दागिने आणि 3 लाख रुपये रोख लंपास केल्याचं सांगितलं जात आहे। शहरातील आनंद नगरात राहणारे ॲडव्होकेट रवींद्र मोरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। शस्त्रे दाखवून चलो माल किधर हे बताओ असे सांगत धाक दाखवून कपाटातून दागिने आणि पैसे लांबविले। जाताना घराचा दरवाजा बंद करून गेले तर ॲडव्होकेट रवींद्र मोरे यांचा मोबाईल हिसकावून जाताना तोही बाहेर घेऊन गेले असे या वकिलांचे म्हणणे। घटनेची माहिती मिळताच धुळ्याहून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीकृष्ण पारधी यांनी फौज वाट्यासह घटनास्थळी भेट दिली आहे। तसेच ठसे तज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले। सायंकाळपर्यंत या घटनेबद्दल काहीही दखल झालेली नव्हती। विशेष म्हणजे घटनेबद्दल पोलीस काही सांगायला तयार नाहीये, तर ज्यांच्या घरी हा दरोडा पडला ते ॲडव्होकेट रवींद्र मोरे हेही काही बोलत नाहीये। त्यामुळे घटनेची सविस्तर माहिती मिळू शकलेली नाहीये। याच शहरात नंदुरबार चौफुलीवर नजीम पारख यांचे सिमेंट आणि लोखंड विक्रीचे दुकान आहे। खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात। चोरट्यांनी हे दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र काही कारणास्तव त्यांचा हा प्रयत्न फसला। शहरातील या मोठ्या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।